चला तर मंडळी, बाजारामध्ये भरपूर हिरवेगार मटार आलेले आहेत। हिरव्या मटारचे बरेच रेसिपी बनवले जातात। तर आज आपण हिरव्या मटारपासून मस्त खमंग खुसखुशीत अशी रेसिपी बनवणार आहोत। करायला खूप सोपी आहे, चवीला तर भारी लागते। तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने करून बघा। यासाठी मी इथे हिरवे मटार घेतलेले आहेत। चला तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे, पीठ मळायचं आहे। तर यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेतलाय। मैदा चाळून घ्यायचा आणि त्यानंतरच याचा वापर करायचा। यानंतर 1 चमचा मी ओवा घेतलाय। ओवा आता हातावर असा चोळून घालायचा। चवीप्रमाणे मीठ घालायचं, अगदी जरासच घालायचं आहे। 1 चमचा तेल, जरासं पाणी घालायचं आहे सुरुवातीला आणि पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी सुरुवातीला कमी घालायचं, लागेल तसं यामध्ये पाण्याचा वापर करायचा। आणि आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो ना, त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे। हे पहा, छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। थोडंसं तेल लावूया आणि परत एकदा पीठ चांगलं मळून घेऊया। पीठ मळून घेतल्यानंतर 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। यानंतर इथे मी 1 वाटी हिरवे मटार घेतले आहेत। धुवून स्वच्छ घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यात घालायचे। 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या। आता झाकण लावून मिक्सरला जाडसर वाटून घेऊया। पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। हे बघा, असं जाडसर वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता गॅसवर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तेल घालूया यामध्ये। यानंतर घालायचं आहे 1 चमचा जिरं। जिरं छान मस्त खमंग सुगंध सुटायला लागल्यावर इथे मी बडीशेप आणि अख्खे धणे आहेत, ते जाडसर कुटून घेतलेत, ते घातले 1 चमचा। हिंग पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे। आता घालूया 1 चमचा बेसन। बेसन घातल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बेसनचा कच्चेपणा निघून जातो आणि हे तेलामध्ये छान असं खमंग भाजलं जातं। व्यवस्थित 1-2 मिनिटं फक्त परतून घ्यायचं आहे। बेसन सुद्धा छान भाजलं गेलंय, रंग याचा हलकासा बदललेला आहे। यानंतर आपण वाटून घेतलेले मटार आहेत ते यामध्ये घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। पीठ मळताना सुद्धा आपण मिठाचा वापर केलाय, त्यामुळे यामध्ये बेतानेच घाला, गरज लागेल तर तुम्ही नंतर टेस्ट करून घालू शकता। आता हे एकसारखं मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे, अगदी स्लो फ्लेमवर। आपण मस्त खुसखुशीत अशा मटारच्या कचोऱ्या बनवतोय। यासाठी हे स्टफिंग जे आहे ना, ते कोरडं पाहिजे, अजिबात यामध्ये पाणी नको, नाहीतर आपल्या कचोऱ्या आहेत ते व्यवस्थित बनणार नाही। आता मसाले घालूया। तर पाव चमचा हळद पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। लाल तिखट घातलं नाही, कारण आपण यामध्ये मिरच्याचा वापर केलेला आहे। परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण आहे ना, स्टफिंग आहे, ते छान असं कोरडं करून घ्यायचं। हे बघा, हे स्टफिंग असं हे कोरडं व्हायला पाहिजे, अजिबात यामध्ये पाणी नको। मस्त असं कोरडं झालेलं आहे। आता हे स्टफिंग पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। ते एका मी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलंय, थंड करून घेतलं। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही कुठून पाहता ही रेसिपी हे सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। मळलेलं पीठ हे बघा छान असं मऊसूत झालेलं आहे। परत एकदा मळून घ्यायचं आणि याचे लहान लहान गोळे करून घ्यायचे। हे बघा, या पद्धतीने कचोरीला जसे असतात ना, त्या पद्धतीने असे हे बनवून घ्यायचे। आता हा गोळा बनवून घेतलेला आहे, सुक्या पिठामध्ये डीप करायचा आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे। जसं आपण चपाती लाटतो ना, त्या पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची। जास्त जाडसर नाही ठेवायची, थोडीशी पातळच लाटून घ्यायची आहे। तर हे बघा, मस्त अशी लाटून घेतलेली आहे। अजून थोडीशी पातळ करायची, म्हणजे छान अशी मटारची कचोरी खुसखुशीत बनते। छान असं लाटून घेतलेलं आहे। यानंतर यावर लावायचं आहे तेल। तर थोडंसं असं तेल पसरवून लावायचं, ब्रशने लावा किंवा तुम्ही हाताने लावू शकता। यानंतर सुकं पीठ आहे, थोडंसं असं भुरभुरायचं आणि या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचे। 2 घडी करून घ्यायचे आणि त्यावर सुद्धा परत एकदा तेल लावायचं। परत थोडंसं सुकं पीठ घालायचं आहे, पुन्हा फोल्ड करून घ्यायचं। परत असं तेल लावायचं, त्यावर सुकं पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने एकदम टाईट असा रोल करून घ्यायचा। हे बघा, मस्त असा रोल तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता याला मधून कापून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या 2 कचोऱ्या बनतील। पहा, लेयर मस्त याला आलेले आहेत। याच पद्धतीने बाकीचे सुद्धा करून घ्यायचे। आता हा एक रोल घ्यायचा आहे, दुसरा रोल पण पाहू शकता। आता या रोलला थोडंसं उलट्या साईडून घ्यायचं, म्हणजे त्या बाजू दुसऱ्या साईडून मस्त असे लेयर्स येतात आणि लाटून घ्यायचं याला पुरीच्या आकारामध्ये, म्हणजे थोडीशी लहानच। हलक्या हाताने लाटायचं, एकदम जोर देऊन लाटायचं नाही, नाहीतर याला लेयर्स पडत नाही। एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं।
हे बघा पुरी एवढं लाटून घेतलेलं आहे मी। आता यामध्ये आपण सारण भरूया। पाहू शकता मागच्या साईडला लेयर छान आलेले आहेत। आता यामध्ये सारण भरायचं आहे। यासाठी सारण कोरडं करायचं ना, कचोरीच्या या पारीमध्ये सारण भरताना जर ओलसर असेल तर कचोरी तेलामध्ये फुटते। यासाठीच असं कोरडं करून घ्यायचं आणि बेसन घालायला अजिबात विसरू नका, म्हणजे या सारणाला बाइंडिंग मिळते आणि ते ओलसर जरी थोडंसं राहिलं ना कुठेही तर ते याला बाइंडिंग येतं बेसनमुळे आणि ओलसरपणा निघून जातो। आता याचं या पद्धतीने तोंड बंद करून घ्यायचं आहे। हे बघा मस्त अशी आपली ही एक कचोरी तयार झालेली आहे। आता ही बाजूला ठेवूया आणि सारख्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बनवून घेऊया। दुसरी पारी सुद्धा मी लाटून घेतली आहे। यामध्ये सारण भरायचं आहे आणि त्याचं तोंड असं बंद करायचं, जसं आपण मोदकचं करतो ना त्या पद्धतीने। ही दुसरी पद्धत तुम्हाला दाखवली। मस्त अशी ही सुद्धा कचोरी तयार झालेली आहे। याच पद्धतीने सगळ्या कचोऱ्या मी बनवून घेतल्या आहेत। हे बघा आता या कचोऱ्या आहेत ना, पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसतायत। आता या तळून घेऊया। तर तळण्यासाठी मी इथे गरम करायला तेल ठेवलंय। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि यानंतर यामध्ये या कचोऱ्या घालायच्या आहेत। एका बाजूनी छान रंग यायला लागला की याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान अशा खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या। मस्त दिसतायत पहा। छान असा सोनेरी रंग येईपर्यंत याला छान तळून घ्यायचे आहेत। हे बघा लो टू मीडियम फ्लेमवर छान अशा कचोऱ्या 3-4 वेळा उलटून पालटून तळून घेतल्यात। यापेक्षा याचा रंग जास्त डार्क करायचा नाही, कारण तेलामधनं काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि रंग बदलायला लागतो। सगळ्या कचोऱ्या याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत लो टू मीडियम फ्लेमवर। गॅसची फ्लेम जर फास्ट ठेवली ना तर कचोऱ्या आतमध्ये कच्च्या राहतील। यासाठीच लो टू मीडियम फ्लेमवर एकदम सावकाश तळून घ्यायच्या आहेत। हे बघा दुसरी बॅच सुद्धा मी घातलेली आहे यामध्ये। या कचोऱ्या सुद्धा मस्त सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहेत। काढून घेऊया। मस्त लागतात या खायला। तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा, शिवाय कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात। करायला खूप सोपे आहेत। सध्या हिरव्या मटारचा सीझन चालू आहे। नेहमी भाजीच बनवत असतो, तर नाश्त्यासाठी तुम्हाला काही वेगळं बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही अशा या मटारच्या खुसखुशीत खमंग खुसखुशीत अशा कचोऱ्या बनवू शकता। तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतंय। जर तुम्ही हळदी कुंकवाला काही महिलांसाठी बनवण्याचा प्रयत्न करत असाल, काही बनवायचं असेल तुम्हाला, तर बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अशा या खुसखुशीत कचोऱ्या बनवू शकता। पहा किती खुसखुशीत झालेली आहे। सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता। तर मी इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे। सॉस बरोबर सुद्धा खायला खूपच मस्त लागतात। मुलांना तुम्ही असे टिफिनमध्ये पौष्टिक मटारची कचोरी बनवून देऊ शकता। तर मंडळी तुम्ही सुद्धा या सीझनमध्ये असे हे मटारचे कचोऱ्या बनवून बघा। रेसिपी जराही आवडली तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।